पेनल्टी आहे का सर? ओके ट्रॅक. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळतील. आपण पाहायला गेलं तर 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या वतीनं आपण पाहायला गेलं तर कालिका माता क्रिकेट चषक 2025 सलवट उपालेवाडी एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण. आज आपण कल्याण शहरामध्ये आलोय. आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदा दिघामध्ये आपण ही स्पर्धा पाहिली होती उपालेवाडीची, त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये पाहिली गेली. आज कल्याण शहरामध्ये या स्पर्धेचं उत्तम नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा आपण इथे मात्र पाहत आहोत. वावे जांभूळवाडी टीमने मात्र टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी इथे मात्र आमंत्रित करण्यात आलेला आहे. राधाकृष्ण वगासा माळ या दोन टीम दिग्गज टीम मधील मात्र स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. आपल्या बरोबर पाहायला गेलं तर MTC लाईव्ह टेक्निकल टीम पूर्णपणे कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. सागरजी फराड यांची खूप मेहनत, टेक्निकल ऑपरेटर म्हणून आपल्याला त्यांना पाहतोय आपण. आमचा नन्ना मुन्ना संस्कार फराड कॅमेरामन त्यांना पाहतोय. ध्रुव म्हात्रे असेल, साहिल फराड असेल, याचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने कव्हर करत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये रवींद्र सकवाल, अमितजी उपाले आणि आताच्या या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर दिलीपजी उतेकर, संतोष फरांडे आणि रवींद्र सकवाल सर या दोन पंचांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. गेम ऑन लेट्स प्ले 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र विजयी साकार केला होता दामनंद गुड्याचाड या टीमनं. अगदी दमदार खेळी आणि दमदार खेळीबरोबर जात असताना उत्तम उदाहरण. पहिला बॉल स्क्वेअर कट करायचा होता, इथून मात्र गेला तर फ्लॅटेड व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय जरूर. पहिला बॉल पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला, पहिला बॉल वाईड आला होता. दुसऱ्या मॅचमध्येही पहिला बॉल वाईड आलाय. मैदानाचं समीकरण, मैदानाची भौगोलिक परिस्थिती, मैदानाचा अभ्यास तुम्हाला इथून करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल, कारण एक मानाची स्पर्धा आणि दमदार स्पर्धा चॅम्पियन कोण होणार त्यासाठी मात्र चाललेलं कालच्या दिवसापासून एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र साकारलं जातोय. त्याचबरोबर आदरणीय संजयजी उतेकर काले 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे सल्लागार यांच्याकडून आम्हाला इथून 1001 रुपयाचं मात्र आम्हाला आर्थिक रुपये ते मात्र मदत आलेले आहे. आणि अनंत गोगावले साहेब यांच्याकडून ही 501 रुपयाचं आम्हाला मदत आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार. या सर्वांचा आर्थिक रुपया मदत करणाऱ्या सगळ्यांचाच आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि आमचे बक्षीसदाते असतील त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. इथे जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल वाईड आलाय, दुसराही बॉल आपण पाहिलं साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी. इथून मात्र थोडासा वाईट लाईनवरती गोलंदाजी करायची जरूर आहे तिथे, परंतु आणखी एक वाईट बॉल येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल हातलत असताना गोलंदाज दिनेश यांना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज वैभव यांना पाहतोय. वैभव उपलब्ध करून देतील का? 2 बॉल आले, 2 बॉल अवांतर आपल्याला पाहायला मिळाले. कोणतीही इथून लाईन आणि लेंथ आपल्याला मात्र पाहायला मिळालं नाही. तुम्हाला चांगली टप्प्यावरची, चांगली लाईनवरची, चांगल्या अचूक लेंथवरची गोलंदाजी तुम्हाला इथून साकारावी लागेल, कारण इथून मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण वैभव एक चांगली फलंदाज आणि त्याचबरोबर त्यांना कोणत्या रणनीतीवरती गोलंदाजी करायची आहे तीही तुम्हाला मात्र अभ्यासपूर्ण गोलंदाजी इथून करावी लागेल. 2 बॉल वाईड आलेत. त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला. शॉटमध्ये स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, हलवलं गेलं तिथे. पुढचा बॉल गुड नाट, एक तमाशा दे, घुंगरू शॉट खेळायचा होता तिथे, परंतु हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. चांगली लाईन इथे मात्र पकडली आहे. आता इथून दिनेशांची मात्र आता चुनुकता मात्र पाहायला मिळाली गोलंदाजीवरती. अगदी 2 बॉल खराब हाताळल्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीची मात्र जो टप्पा लाईन लेंथ हवी होती ना ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच लाईन लेंथवरती गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी थोडीशी कमकुवत गोलंदाजी करत असताना साखर चौकीची वाडी तिथे पाहायला मिळाली. आणि अगदीच 3 षटकांमध्ये हा सामना जिंकला होता गुड्याचाड या टीमनं. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. अगदी चांगलं गॅप शोधून काढले. 1 बाउन्स बॉल, सीमारेषा पार. हा बॉल येते, धावा येतील 4 4 4 चौका.
गुणलेखक आमचे मित्र मनोजी शिरावले आमचे उपालेवाडीचेच आणि नेहमीच सातत्याने चांगले गुणलेखक म्हणून आपण पाहतोय 6 धावा धावपलकावरती आणि बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केले 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 6 धावा धावपलकावरती 4 बॉल झाले. त्या पहिल्या षटक मार्गस्थ अवे फ्रॉम द बॉडी इथे मात्र जागा बनली गोलंदाज दिनेशन आणि ती बनवली गेली आणि इथून डॉट बॉल आले म्हणजे 3 डॉट बॉल या षटकातील 2 व्हाईट बॉल आणि 1 चौकार असं समीकरण मात्र या षटकामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे 6 धावांवरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 12वा खेळाडू दोन्ही संघाची आम्ही विनंती करेन की आपण प्लीज या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला आमंत्रित करण्यात येतोय. साधावा धावपलकावरती पाहायला मिळतात तिथे शेवटचा बॉल 1 टू गो. आणखी एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न क्रिकेट बदललाय आणि तो बदलवण्याचा प्रयत्न केला जाते जरूर तिथे परंतु गोलंदाजी तेवढे चतुर आहेत आणि ही एंडीज वेळ शेवट गोड केलं. अंतिम बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम वाजी जांभूळवाडीच्या विरोधामध्ये राधाकृष्ण वगाचा माल 6 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे सचिन आपण ऐकतायत कालच्या दिवसापासून त्यांचं कौतुक करावं लागेल. इथे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 6 धावा धावपलकावरती आल्यात. चांगला षटक राहिलाय. P1चा षटक असताना मात्र चांगल्या पद्धतीनं 2 व्हाईट बॉल लगातारचे आले होते आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण दिनेश या गोलंदाजांनी दिलंय आणि या पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये आल्यात फक्त 6 धावा. सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री नामदेव साहेब मधुकर शिरावले समाजसेवक उपालेवाडी यांचं सातत्याने प्रेम राहिले गेले. त्याचबरोबर संतोषजी पालांडे साहेब असतील. मग लगातार आपण पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दरवर्षी आम्हाला 25,001 रुपया आणि जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असतो ते देण्यात येते ते आदरणीय कैलासवासी मधुकर रामा शिरावले यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव साहेब मधुकर शिरावले यांच्याकडून देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,001 रुपया कैलासवासी वामनराव अमृतराव पालांडे यांच्या स्मरणार्थ सुपुत्र श्री संतोषजी पालांडे यांच्याकडून देण्यात येते. हे सगळ्यांचं प्रेम सातत्याने राहिले गेले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्री जयंत पाटील साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना माजी सरपंच तसेचबरोबर संस्थापक JP ग्रुप आजदे डोंबिवली. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय 5,001 रुपये देण्यात आले. सुभेदार श्री शिवाजी शंकर पास्ते उपालेवाडी. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. एक महत्त्वाचं योगदान त्यांनी आम्हाला दिले. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह केले. पाटा बदलला. स्टेटला मात्र बटका सजवत असताना 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक मात्र 8 या धावसंख्येवरती मात्र पोहोचत असताना इथे मात्र पाहायला मिळते. सुसज्ज ग्रास भरा मैदान आणि उत्तम सातत्याने उपालेवाडी गाव हा मात्र प्रयत्न करत असतो की चांगली स्पर्धा आणि चांगला खेळ चांगला क्रिकेट 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या खेळाडूंना कसं मेल. ब्लॉक होलचा बॉल अप्रतिम इथे मात्र हाताला गेलाय. फलंदाज समजले नाही आहेत परंतु तोपर्यंत इथून बॅटकट सर यस बॅटकट आपण पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह फटका इथे मात्र पाहायला मिळाला आणि रोशन यांच्या बॅटमधून ही सिंगल येताना पाहायला मिळाली. सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 धावा. 9 स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर दोन्हीकडून तेवढाच चांगल्या पद्धतीने प्रतिहल्ला केला जातोय. चांगला फटका. वाव काय सजवला इथे मात्र क्लास आणि क्लासिकल. बॉलला फेकून दिलंय. बॉल होता शूटर. बॉललाही केलंय शूट. वसीम रेषा पार आले धावा 4 चौकार.
बॉलला नजर कैदेमध्ये घेतलं आणि बॉलच्या फरला ओळखलंय. बॉलच्या बोटांवरती जे जादू चालवण्याचा प्रयत्न गोलंदाज गणेशांनी केलं होतं त्याला मात्र नासीबुस्त केलं आणि चौकार ठोकून दिलाय. हा प्रकार बॉल आता मात्र इथून फ्लॅट डिलिव्हरी थोडंसं हाईट फॅक्टर पाहायला मिळालं आणि बॉल थोडासा दाबला गेलाय आणि त्याच पद्धतीने मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळालं. कभी तू तर कभी मी असं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. आता इथून गणेशांची मात्र चुनुकताच आणि चमक पाहायला मिळाली या बॉलवरती. मागच्या बॉलवरती चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला होता वैभव या फलंदाजाने. चांगले खेळाडू सातत्याने आपल्या सलामीला येत आहेत, चांगली खेळी करतायत. परंतु आता आणखी एक चांगला बॉल इथे ओळखलं होतं. बॅटचा स्विंग अगोदरच इथून फेस क्लोज झाला आणि त्याच्यानंतर हा बॉल फुलचा फटका खेळायचा होता आणि इथून थोडंसं मात्र इथून उजव्या एष्टीवरती बॉल लाईन लेंथ ठेवली गेली आणि एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळाली. 14 धावा धावफलकावरती 14 आणि स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. दोन फलंदाज सलामीला जे आले ते आतापर्यंत मैदानामध्ये आहेत. मोठे फटके येत नाही आहेत, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आता खेळल्या तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल झालाय आणि बॉल होतोय फरार. फाईनची दिशा कव्हर करत आता आणखी एक शानदार रुबाबदार क्लासिकल क्लास वैभवच्या बॅटमधून आलाय हा शानदार चौकार. वेळ इथे मात्र वेळेचा अपव्यय जास्तच या मॅचमध्ये खर्च होताना पाहायला मिळतो. प्रत्येक वेळी तुम्हाला वॉर्न केलं जाईल. 15 मिनिट्समध्ये तुम्हाला मात्र 3 षटकं पूर्ण करायची आहेत. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जात आहेत. 15 मिनिटांमध्ये जर का तुम्ही 3 षटकं पूर्ण केली नाहीत तर एक खेळाडू तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. कृपया याची नोंद घ्या. टायमर ऑन आहे. पंचांनाही विनंती करेन मी प्लीज एवढा वेळ देऊ नका. तिथे खेळाडूचा लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपण 12 या पहिल्या आजच्या दिवसातील सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनल अशा अतिरिक्त 3 सामने म्हणजे एकूण 15 ते 16 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये उरकायचे आहेत. आणि आयोजकांची इच्छा आहे फायनल ही 3 षटकांची व्हावी आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण व्हायची असेल तर तुम्ही वेळेचा अपव्यय तिथे करू नका. वेळ कमी वापरा आणि लगेचच सामना चालू करा. तुम्ही पाहताय एकदा चांगलं आयोजनाचं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र उपालेवाडी गावानं मात्र दिले आणि यासाठी मात्र मेहनत घेणारे प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. आज पूर्ण ग्रास आणि फुल 360 डिग्री मैदान इथे मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि या मैदानावरती खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न साकार करणारं मात्र आपण पाहायला गेलं तर कालिका माता क्रिकेट चषकाच्या निमित्ताने पूर्ण होत असताना इथे मात्र पाहायला मिळतं. कालिका माता क्रीडा कला सांस्कृतिक मंडळ उपालेवाडीच्या वतीनं आज कल्याणमध्ये आपण इथे आहोत. मुंबईमध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न साकारलं जातोय. सुभाष मैदान अत्रे सभागृह कल्याण मैदानावरती मात्र हे सामने मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच A1 पोसरे आणि सुरवणे हनुमंतवाडी दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की या मध्यंतरानंतर लगेच टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे. धामनंद गुड्यासाड चांगली खेळी ते मात्र साकारली होती. संदीपजी भोसले सामनावीर मी विनंती करेन आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. रिव्हर्स अटॅक केलाय. वाव काय क्लासिकल इथे मात्र पाहायला मिळाला. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार आलाय शानदार चौकार. चैत्र महिना म्हटल्यानंतर यात्रेंचा स्वरूप सातत्याने पाहायला मिळतं. मग कोकण पासून प्रत्येक एकविरा देवीची सुद्धा पालखी पाहायला मिळाली. धून ती ऐकली गेली आणि आमच्या उपालेवाडीमध्ये तलवट पाली उपालेवाडीची ग्रामदेवता कालिका माताचा आशीर्वाद सातत्याने उपालेवाडीवरती राहिले आणि आदरणीय कालिका मातेचे परमभक्त सचिन पालांडे साहेब यांनी कालिका माता देवीसाठी मात्र चांदीचा हार इथे आम्हाला मात्र देवीसाठी दिलेला आहे आणि त्यांचं हे मनापासून आभार.
आईचा आशीर्वाद सातत्याने उपालेवाडी गावावरती राहिले, त्याचबरोबर भक्त सचिन पालांडे साहेबांवरतीही राहिले आणि त्यांच्याकडनं चांदीचा हार इथे मात्र सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्यांचंही मनापासून आभार. फाईलमध्ये खेळले तिथे क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये प्रोटेक्ट केले, बॉलला एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 23 धावा 23 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. आयोजनाचं बाप म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली उपालेवाडी सातत्याने काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळेपणा किंग ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. कल्याणमधील सुप्रसिद्ध आणि या मैदानामध्ये खेळण्याचे स्वप्न अनेकांचे असतात, ते साकार करण्याचं काम इथे मात्र केले गेले. ते कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी या मात्र मंडळानं आणि कशाचीच कमी नाही आहे. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलं जातं. स्क्वेअर कट केलंय, क्षेत्ररक्षक आहे, शॉटमध्ये अडवलंय बॉलला, एकच धाव तिथे मात्र घेतली जाईल. एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. 24 या धावसंख्येवरती 24 आणि स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना टीम राधाकृष्ण वगळाचा माळ या टीमला टॉस जिंकल्यानंतर वावे जांभूलवाडी या टीमनं क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. तो कितपर्यंत खरं उतरेल, गोलंदाजांची दमछाक इथे मात्र करण्यात यशस्वी फलंदाज होतील का, पण सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळते. सुशांत मिडॉनमध्ये खेळून काढलाय, ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे बॉलपर्यंत. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वीही झाले आणि वैभव आणि रोशन ही विकेटमध्ये चपल आहेत. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार संदेश भोसले यांना मात्र दिला जातोय. मागच्या मॅच मधील सर्व उत्कृष्ट खेळ आणि आपण पाहायला गेलं तर आताच आम्ही कौतुक केलं होतं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5001 रुपया आम्हाला ज्यांच्याकडून मिळालेलं आहे ते शिवाजी शंकर पास्ते साहेब उपालेवाडीचे आणखी एक दमदार व्यक्तिमत्व, यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. त्यांचंही मनापासून आभार आणि संदेश भोसले यांचंही यांनाही मात्र शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड आपण पाहायला गेलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम राधाकृष्ण वगळाचा माळ. चला टॉससाठी मी इथे निमंत्रित करेन A1 पोसरे आणि चोरवणे हनुमंतवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन. सेकंड इनिंग मधील शेवटचा बॉल जसा पडेल तसा मात्र टॉससाठी तुम्ही इथे उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की या टॉससाठी तुम्हाला मात्र निमंत्रित करण्यात येत आहे. वेळेचा अपव्यय करू नका, टॉस इथे मात्र घेतली जाईल. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन A1 पोसरे आणि चोरवणे हनुमंतवाडी या कॅप्टनना विनंती करेन की आपण या टॉससाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत एक दमदार स्पर्धा सातत्याने होत असतात आणि कालिका माता क्रिकेट चषक म्हटल्यानंतर काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्याला सातत्याने क्रिकेटचा एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळतोय. बेस्ट मॅनेजमेंट आणि अगदी आपण पाहायला गेलं तर आयोजनाचे उत्तम उदाहरण साकारणारा मात्र मंडळ आणि क्रिकेट टीम कोणती असेल तर सातत्याने अनुभव दिलाय कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी ह्या गावानं आणि उपाले गावाच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळते. तलवटपाली उपालेवाडी म्हटल्यानंतर काहीतरी नाविन्यपूर्ण मात्र आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि आजही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र या मैदानामध्ये आजकालच्या दिवसामध्ये दमदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्या उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना पाहायला गेलं तर बघता बघता दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण केले. अंतिम दिवस फायनल डे आणि प्रत्येक संघ प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण इथून मात्र असणार आहे. अंतिम षटक तेजेश वैभवला पाहतो इथे मात्र पाहायला गेलं तर घेऊन काढला एकशा कव्हरला हाताला झटका आणि बोटाला दिला चट 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 झटका. बॉल वन बाउंस सीमा रेषा पार आले शानदार चौकार.
कार 15 बॉलवरती 25 धावांवरती वैयक्तिकरित्या वैभव खेळताना पाहायला मिळत आहेत. काय खेळी केली, साकारली. हॅलो 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 व्हाईट बॉल इथे मात्र आलाय. 2 चौकार आल्यानंतर व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. अतिरिक्त धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा 36. त्याचप्रमाणे आमचे पंधरागावचे सपोर्टचे गुरुवारी आमचे पॅटप्रॉप साखर जांभुलवाडी गावचे रोहित वतेकर त्यांचे सुद्धा इथं आगमन झाले. त्याने सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मोठा फटका केला, पहार केलाय, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच इशारा करतील. मिडॉन मध्ये खेळून काढलाय. तिथे पंचांचा निर्णय येणं अपेक्षित असेल, चेक केला जाईल. तिथे बाउंड्री लाईन वरती पडला की षटकार आहे की चौका, थोडासा वेग घेतला जाईल आणि हा षटकार आलाय. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दे धडक बे धडक, वैभव ऑन फायर. कडक 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 षटकार. टक 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 डीजे. करतो. प्रथमतः दरवर्षीप्रमाणे भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा श्री कालिकामाता ओपन चषक 2025 पूर्व चौथ्या या स्पर्धेचा मोठा माणूस आहे. क्रिकेटपटा तर पहा विग्रापडचे विपक्ष ही स्पर्धा मोठी पाडायची आहे. तर एका बाजूला हाफिज जांभुलवाडी, तर एका बाजूला राधाकृष्ण भगरा जमाल सगळं खेळताना पाहायला भेटतोय. तर स्टार्टिंगला फलंदाज आहे तो म्हणजे वैभव आदावडे, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे रोहन आहे, रोशन आहे. काय मॅच वेल्डर मॅच. पुढील बॉल हा पाहायला गेला राईट अबोव द विकेट. खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर हा बॉल वाईड आलाय. थोडासा अतिरिक्त बॉल इथे मात्र बाहेर रीच झाला आणि या वाईडचा निर्णय इथे येताना पाहायला मिळेल. 1+1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. 2 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा आतापर्यंत धावपलकावरती. चांगली बॅटिंग, 2 षटकांपर्यंत हा गोलंदाजीकडे करणाऱ्या टीमकडे मात्र गेम होता, तो खेचून आणलाय आता. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु बॉल नोचा इशारा आलाय. मला होतं अतिरिक्त बाहेर इथे मात्र लाईन विकेटच्या लाईनच्या बाहेर रीच झाला असेल. इथून त्याचबरोबर पाहायला गेलं तर येणारा बॉल फ्री हिट असेल. रोशन आणि वैभव ही जोडीनं खास आहे, क्लास आहे. आतापर्यंत चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांनी केली. विकेटमध्ये चपल आहेत. चांगली फलंदाजीचं उत्तम उदाहरण वैभव याने दिली, तेवढी चांगली पद्धतीने उत्तम साथ रोशन यांनी दिली. तेजसला पाहतोय ते गोलंदाजी मार्कवरती फ्री हिटचा बॉल होता. आता इथून मात्र पाहायला गेलं तर तेजस यांचा लक्ष नव्हता, थोडासा मात्र ते लक्ष दुर्लक्षित झालं आणि वाईटचा निर्णय मात्र आलाय. म्हणजे लगातार खराब गोलंदाजी अंतिम काही बॉलवरती करत असताना इथे मात्र पाहायला मिळतं. तेजस लाईन लेन तुम्हाला पकडावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतिरिक्त धावा या षटकामध्ये मात्र खर्च होताना पाहायला मिळतात. वीस धावा आतापर्यंत आलाय. घुटना टेक तमाशा देख. वाव, काय क्लासिकल क्लास. घुंगरू शॉट, अगदी आवाज आलाय चनन चुम 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 करत. बॉल सीमा रेषा पार. शानदार आलाय हा चौकार. पुढील बॉल आता ही अगदी स्लो डिलिव्हरी होती. चांगलं टायमिंग, तोफा होता, तोफ्याला केलाय वैभव. या खेळाडूंनी मात्र कबूल 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 कबूल. सर यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. दिलीप उतेकर सरांचा आवाज आपण ऐकलात. आणखी एक दमदार समालोचन सातत्याने आपण या 15 गाव क्रिकेट फेडरेशनमध्ये पाहत असतो. आणखी एक इथून गिरकी तर घेतली होती, फिरकी ही घेतली. गोलंदाजांनी फिरकी घेत इथून मात्र रनआउटची संधी ती प्राप्त केली. एंड इज वे, शेवट गोड केलाय आणि
षटक क्रमांक अंतिम, चौथा षटक समाप्त झाला आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 57 धावा आणि 2 रनची पॅनल्टी इथे ट्रॅक तुम्ही परिधान केली नाही त्यामुळे दिली गेली. 59 धावा. आता विजयासाठी 60 धावांची गरज असणार आहे ती टीम वावे जांभूळवाडी ह्या टीमला. चला टॉस इथे घेतला जाईल आणि मी विनंती करेन A1 पोसरे आणि चोरवणे हनुमंतवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉससाठी तिथे लगेच आपण उपस्थित राहायचं आहे. मनोहरजी पास्ते साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस इथे घेतला जाईल या मॅचचा. चला दोन्ही कॅप्टन विनंती करेन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आणखी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र घेतला जाईल आदरणीय वैभवजी पास्ते साहेबांच्या शुभ हस्ते. साहेब तुम्ही खाली या. तिकडे बघा तुम्ही कॅमेरा इकडे. टॉस इथे घेतला जाईल वैभवजी पास्ते साहेबांच्या शुभ हस्ते. स्विंग द कॉइन, हेड चॉईस आणि इथून आलाय टेल. काय निर्णय असेल? फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय इथून मात्र घेण्यात आलाय. काय म्हणाल आज कल्याणमधील सुसज्ज मैदान आणि उपालेवाडी म्हटल्यानंतर काय वाटतं इथे खेळण्याचा अनुभव कसं वाटेल? खरंच खूप छान वाटतंय. सुंदर मैदान आहे, 360 ग्राउंड आहे. धन्यवाद. टॉस तुम्ही जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? आमची पण फिल्डिंगचीच तयारी होती. फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय. आज चांगला मैदान आहे, 360 डिग्री मैदानामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. काय रणनीती असेल? तुम्ही बॅटिंग तुम्हाला ते इथून करायची आहे. किती धावा जमवल्या जातील? आम्ही कमीत कमी 45-50 धावा करू. आम्ही 45-50 धावांचा टार्गेट तुमच्याकडनं केलं जाईल. आज उपालेवाडीचं आयोजन सातत्याने दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. आज सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणाल आमच्या उपालेवाडीचं आयोजनाविषयी? खूप चांगलं आयोजन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम खूप चांगल्या पद्धतीने चांगलं आयोजन आहे. खूप धन्यवाद मंडळाचे. निश्चितच उपालेवाडी म्हटल्यानंतर सातत्याने चांगलं आयोजनाचं उत्तम उदाहरण, आयोजनाचे बाप म्हणून ओळख उपालेवाडीने ठेवली आहे आणि तीच जपली ही जातोय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. क्रिकेटला जोपासलंय, जपलंय आणि क्रिकेट चांगल्या पद्धतीने मात्र खेळाडूंना मात्र दिलं जातोय. त्याचबरोबर आदरणीय श्री रोहितजी उतेकर साहेब एक उत्तम मराठी समालोचक आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय रोहितजी उतेकर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं आर्थिक रुपया मदत आम्हाला या मंडळास आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय रोहितजी उतेकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक रुपया मदत इथे आलेली आहे. त्यांचंही मनापासून आभार. हॅलो दंडवत सर. हॅलो दंडवत सर. रुपेशदादा पाटील बॅट फ्रॉम कल्याण शहराचे सपोर्टचे आहेत. आम्हाला या 15 गाव विभागामध्ये सर्व 15 गावचे सर्व खेळाडू खेळतात. आज तुमचा घोड आवाज पुढे पाहायला भेटतोय या सुभाष मैदानावरती. नक्कीच तरी मॅच एका बाजूला वावे जांभूळवाडी आहे तर एका बाजूला राधाकृष्ण वगळ्याचा बालसंघ आहे. त्या राधाकृष्ण वगळ्याच्या बालसंघाने 24 चेंडूमध्ये 59 धावा जमवल्या आणि मात्र 60 धावांचा डोंगर पार करायचा आहे. ते म्हणजे व्हावे जांभूळवाडी संघाला. तर सर म्हणायला गेलं तर रुपेशदादा सर आम्ही ह्या ठिकाणी 15 गाव ठिकाणी जेव्हा स्पर्धा असतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तर मला असं वाटतं या ज्या ठिकाणी जे बालिक धामणे ठिकाणी टुर्नामेंट होती त्या ठिकाणी व्हावे जांभूळवाडी आणि राधाकृष्ण वगळ्याचा पण संघ होता. हीच मॅच होती. तर त्या ठिकाणी व्हावे जांभूळवाडी संघाने राधाकृष्ण वगळ्याचा पण संघाला पराभूत केला होता आणि व्हावे जांभूळवाडी संघ विजय ठरला होता. सर हीच मॅच वेल्डर मॅच. चला मॅचकडे बोलूया. सलामीची जोडी मैदानात तेजस नावशेकला फलंदाज असेल तर म्हणजे गणेश प्रगतीपत्र ते पहिलंच गोलंदाजी घेऊन होतं. वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून पहिलं बॉलर नेम अजय हाय. अजय म्हटलं तर एक राधाकृष्ण वगैरेचा पण सगळ्याचा खेळाडू सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकला जातोय अजय यांच्याकडून. मोठा फटका केलाय, पहार केलाय तेजाच्या बॅटमधून. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येते. बिग 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 चौकार. संधी पण डीजेला येस ऑन डीजे.
6 धावा केल्यात, सॉरी 4 धावा खर्च केल्या. श्री गणेश झाला आहे व्हावी जांभूलवाडी संघाच्या 4 या आकड्यावरती. तर सर नक्कीच काय बोलू शकता ह्या सामन्यासाठी? मोठी की करावी लागेल इथे तुम्हाला, कारण ज्या पद्धतीनं स्कोर पाहायला मिळतो, हा फ्लॅट डिलिव्हरी अगदी यॉर्कर्सचा प्रयत्न आणि तो मात्र इथून सक्सेस झाला आहे. आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट त्याला मात्र चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला. एक सिंगल आली, या सिंगल नंतर 5-6 धावफलकावरती दोन्ही खेळाडू, आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की बॅलन्सिंग टीम म्हणतात ना, ते मात्र आपल्याला दोन्ही टीम पाहायला मिळतात. दोन्हीकडे तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळाडू आहेत. इथून 2 षटकांपर्यंत गोलंदाजी करत असताना पण पाहायला गेलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे ही मॅच होती, परंतु तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर हा थोडासा धावा खर्च झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र एक मोठी धावासंख्या जमवण्यामध्ये यशस्वी झालेत. एकूण 57 धावा जमवल्या गेलेत, परंतु पॅनल्टी 2 धावांची, 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांचं इथून टार्गेट सेट केलं गेलं आहे. आणि पहिल्या षटकातून मार्गस्थ होत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि इथून स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता गणेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. परत एकदा त्याच पद्धतीनं स्क्वेअर लेग शॉटमध्ये मात्र पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल अडवला गेला, डिफेन्स केले गेले. तिथे एक सिंगल आली, सिंगल डबलवरती भर दिला जातो. एखादा चांगला गोलंदाजी करत असतो तेव्हा तुम्हाला चांगली डिफेन्सिव्ह बॅटिंग करावी लागते आणि त्याच पद्धतीनं गणेश आणि त्याचबरोबर तेजस करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. संधी असते तुम्हाला, संधी मिळेल तुम्हाला, परंतु इथून सध्याच्या घडीला चांगली लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी झाली आहे. या दोन्ही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. द विकेटनं गोलंदाजी आता चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या, गॅप शोधून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील. आणखी एक चांगला दर्जा क्षेत्ररक्षणाचा मात्र तिथे पाहायला मिळाला. एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. या सिंगल डबलनं जास्त फारसा फरक पडणार नाही आहे. पहिल्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये 6 धावा आल्या होत्या, आता बॉलचा खेळ झाला आहे 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत धावा आल्या आहेत 7. म्हणजे चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. 60 धावा बनवायच्या आहेत. 60 धावा बनवत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल आणि चौकार षटकारांची बोलीभाषा बोलावी लागेल. वाव, का फटका खेचलाय तिथे, परंतु क्षेत्ररक्षक लाभ जाईल, पकडतील का नाहीये. जजिंग चुकलाय तिथे, बॉल होते फरार, सीमा रेषा पार. धावाले 4, चौकार. त्यानंतर एक मोठी मॅच पाहायला भेटेल. चोरोडे हडपतीवाडी संघ विरुद्ध A1 पोसरे. ह्यानंतर लगेच सज्ज व्हायचं आहे. ते आमचे पंचपटू कामगिरी पार पडतील. मॅन फ्रॉम भुसाड सातेवाडीचे रुपीन सतत साधे आणि राज होतेकर वावे गावचे सुपुत्र आहेत. डेड बसर अव्वल थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळालं. अगदी लेग स्टेजचा दिशा सोडून जाणारा वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतो. इथे अतिरिक्त धावपलकावरती येताना पाहायला मिळेल इथे. आणि चांगली गोलंदाजी अजयची होत होती, ही लाईन थोडीशी चुकली, वाईट बॉल आले. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहायला गेलं तर 3 लगातारचे 2 वाईट बॉल आले पहिल्या षटकामध्ये. आता तिथे संधी आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल निघाला सीमा रेषा पार. आणखी एक शानदार फलंदाज गणेशांच्या बॅटमधून आला हा चौकार. सगळ्याचे धावसंख्या झाले. एकूण सामन्यानंतर 16 ह्या आकड्यावरती. पण तर चांगली सुरुवात केली. त्यामध्ये भावेश जांभूलवाडी सकंडीकर, भावेश जांभूलवाडी संघाचे असे खेळाडू आहेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यामध्ये गणेश ओतेकर, तेजस ओतेकर, सुशांत ओतेकर असे खेळाडू आहेत. त्यामध्ये भावेश जांभूलवाडीमध्ये तर पहिल्या षटकामध्ये सर पॉवर प्लेअरचा आहे. त्या पॉवर प्लेअरमध्ये एकूण सकाळची धावसंख्या झाली आहे. त्यामध्ये भावेश जांभूलवाडी संघाची 16 ह्या आकड्यावरती चांगला टार्गेट केला आहे. कारण त्याला माहिती आहे, गणेशला आणि तेजसला माहिती आहे, जर मला कशा पद्धतीने 60 धावा जमवायच्या आहेत तर असं दाखवून देतोय. त्यामध्ये गणेश डेफिनेटली आपण सकाळपासून उल्लेख करत आहोत तलवडपाली उपालेवाडी ह्या गावाच्या नावाचा. आणि आदरणीय आमचे प्रशांतजी सावंत गोट्या यांच्याकडनं 2,500 म्हणजे 2,500 रुपयाचं आर्थिक रुपया मदत या टुर्नामेंटसाठी करण्यात आले. त्यांचंही मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय प्रशांतजी सावंत साहेबांसाठी मात्र झाल्या पाहिजे. प्रत्येकाचं योगदान कालिका माता देवीच्या नावानं मात्र ही स्पर्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या कालिका मातेचा आशीर्वाद सातत्याने मात्र राहिले गेले. आणि या कालिका मातेच्या नावानं मात्र आपण ही स्पर्धा संपन्न होत असताना प्रत्येकाचं योगदान क्रिकेटच्या निमित्ताने मात्र होत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यांचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहायला गेलं तर प्रवीण सर समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या तुम्हाला बनवायच्या 60 धावा. आणि लगातारचे मात्र इथून आता 18 बॉल
आणि 18 बॉलमध्ये मात्र तुम्हाला बनवायच्या आहेत 44 धावा. 18 बॉलमध्ये 44 या बनल्या जातील का? बरीचशी समीकरणं पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन तेजेशला पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर नाही आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, येथील मात्र बॉलच्या खाली उचलतील, फेके करतील, तोपर्यंत 2 धावा येत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 18 या धावसंख्येवरती. तर टक्के सर 18 धावा खर्च केल्या त्यापडचे वाफे जाबलुडे सकाळी कारण त्याला माहिती आहे 60 धावाचा डोकर पार करायचा आहे असं ताकद देणार आहे. कारण बॅट फुलवून देतोय गणेश आणि तेजेश पोक्या प्रगतीपत्र दुसरं आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज घेऊन आलाय. तो पडचे राहुल आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तर म्हणजे तेजेश आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तर पडचे गणेश आहे. गणेश हा पत्रा तर वाफे जाबलुडे संघाचा एक हुकमी खेळाडू पाहायला भेटतो. पुन्हा एकदा सापला सुरुवात, पहिला चेंडू फेकला जाईल तेजेशसाठी. सापल्याला सज्ज, मोठा फटका केलाय, पहार केलाय, चाललाय, क्षेत्ररक्षण आहे खाली. वैभव आदळ आणि झेल टिपलाय. गडी क्रमांक पहिला पतंग भेटतोय संदीप आपण डीजेला. यस ऑन डीजे. मान्यवरांची मांदियाली आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. अनेक उपालेवाडी आणि त्याचबरोबर तलवडपाली उपालेवाडी विभागातील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही इथून सहर्ष स्वागत करत आहोत. कारण सातत्याने आपण पाहिलं की तर उपालेवाडीवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आज प्रत्येकानं योगदान दिले. आर्थिक रुपये असतील, आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने हे 2 महिने सातत्याने हे सगळेजण मेहनत घेत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा. 18 रन स्कोरबोर्ड. विकेट क्रमांक पहिली मात्र इथून माघारी गेली आणि या विकेटची गरज होती, ती विकेट मात्र प्राप्त केली. तेजेश बाद झालेत. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये येताना मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. राहुल गोलंदाजी मार्कवरती. विकेट क्रमांक पहिला. वैभव बाद झालेत. इथून वैभव बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने खेळाला बनवलं जाईल का, तेजेश बाद झालेत आणि तेजेश बाद झाल्यानंतर मात्र हे खेळाला बनवलं जाईल का, संधी आहे तिथे. राहुल यांनी ती मात्र संधी क्रिएट केली. ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंगमध्ये अडकलेत. हा फटका चांगला आहे परंतु परत एकदा संधी आहे तिथे. तेच क्षेत्ररक्षक, ती जागा, परंतु हा झेल झालाय बाद. झेल मात्र इथून ड्रॉप झालाय. वैभव तिथे होते आणि लॉंग ऑनच्या दिशेने मात्र ऑफ ड्राईव्ह करायचा होता. फटका फसला होता परंतु संधी प्राप्त झाली होती, ती मिळाली नाहीये. जीवदान मिळालं जसे आले होते दिनेश या मात्र फलंदाजांना. आणि आणखी एक विकेट जरूर गेली असती. प्रवीण सर काय म्हणाल? तर नक्कीच सर आपल्या मॅचमध्ये जे विनर असेल तर आपल्याला नक्कीच आपलं झेल टिपणं गरजेचं आहे. झेल टिपला तर नक्कीच मॅच आपल्या हातामध्ये होऊ शकतो. पुढे एकदा आपल्याला सुरुवात राहील आहे. राहुल गोलंदाजी बाकवरती असताना गणेश टाकीला मोठा फटका मारायच्या नादात लेगच्या दिशेने कळणारे चेंडू. बघ किती धावा, मोठा फटका असताना आपण गणेशशी बोलतोय पण तू दिनेश तू थांब, तुझी विकेट ही महत्वाची आहे. आता परत एक धावाडी सकाळचे धावसंख्य होते ते म्हणजे प्रगतीपत्रावरती एक गडी क्रमांक 20 धावसंख्या झाली ते म्हणजे. तर सर आता जर म्हणायला गेला तर आता तेजेस बाद झाला. तेजेस बाद झाल्यानंतर वावे जाबलुडे सकाळला तर म्हणजे दबावमध्ये खेळताना पाहायला भेटतोय. कारण पहिलीच विकेट भेटली म्हणजे वावे जाबलुडे सकाळला. पुढे एकटाच आपल्याला सुरुवात दिनेश स्ट्रायकिंगला ऑफच्या दिशेने केलं, चेंडू पुश केला आहे आणि पुश करताना फक्त सिंगल दिला आहे आणि सन्मान केला आहे आणि गणेशने मात्र स्ट्राईक दिली आहे. एका धावाडे सकाळच्या धावसंख्येमध्ये एक गडी बाद 21 आकडेवरती. कारण माहिती आहे कारण दिनेशला स्ट्राईक देणे गरजेचं आहे. कारण दिनेशची बॅट लागली, बॅट फुलवून देणार आहे. स्वतःच्या टीमला खुश करणं गरजेचं आहे त्यामुळे गणेशला. सर बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा आहे आणि शिस्तबद्ध संघ चषक आम्हाला इथून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. ते दीपक गोगावले साहेब यांचे शुभागमन इथे मात्र मंचावरती होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांत पडवस साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. कालिका माता क्रिकेट चषक 2025 मध्ये या क्रीडांगणावरती, या क्रीडानगरीमध्ये षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं राहुल यांच्या स्वरूपामध्ये 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता येणारी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 39 धावा. 12 बॉल आणि 39 धावा बनल्या जातील का, चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय. परत एकदा आपण पाहायला गेलं तर सातत्याने आपण ह्या मंडळावरती प्रेम राहिले गेले. क्रिकेटचं उत्तम उदाहरण या मंडळानं साकारले गेले. श्री कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी, तलवट पाली उपालेवाडी या मंडळास आदरणीय चंद्रकांत पडवस साहेब यांच्याकडनं
555 रुपयाचं आर्थिक रुपये ते मात्र मदत आलेले आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय चंद्रकांत पडवळ साहेब, आपलंही मनापासून आभार आणि त्याचबरोबर सहर्ष स्वागत. तर नक्कीच जर आता 12 चेंडूमध्ये 39 धावा करायच्या ते कशा पद्धतीने करू शकतो, कारण तिथे तेजच बाद झाला आणि बद्दल स्कोअर मात्र दबावावरती गेला आहे. त्यामुळे जे भावी जाबलबडे सगळा बॉलर नेम आहे प्रगती पात्र तिसरं शतक घेऊन होते आणि वैयक्तिक पहिलं बॉलर नेम आहे तो म्हणजे रोशन आहे. पुन्हा एकदा सामन्याला सर्व सुरुवात पहिला चेंडू फेकला जाईल 3 सेटच्यासाठी. बघा सापला सज्ज पंच हात वरती करतात. बघूया सामना सुरू करायचा. पहिला चेंडू फेकला जाईल रोशन यांच्याकडून. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे दिनेश नॉन स्ट्राईकला फलंदाज गणेश. पहिला चेंडू फेकला जातोय रोशन यांच्याकडून. पंचा पण सामना सुरू करायचा आहे. रोशन हुतेकर षट क्रमांक तिसरं मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 39 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मिड ऑफमध्ये ऑफ ड्राईव्ह केल्या, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये प्रोटेक्ट केल्या गेल्या बॉलला चांगल्या पद्धतीने मात्र कव्हर केल्या गेले. ते एफर्ट्स दाखवले तिथे बाउंड्री लाईनवरती. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं. एक सिंगलला धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. 23 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 38 धावा इथून हव्यात. एखादा दुसरा मोठा फटका मॅचमध्ये जवळ आणेल वावे जांभूळवाडी ह्या टीमला आपण पाहायला गेला तर बनेल का? मोठा फटका येतील का? गोलंदाजांवरती मात्र अटॅक्टिव्ह फलंदाजी पाहायला मिळेल का प्रवीण सर? तर नक्कीच पाहायला भेटेल. नक्कीच जर हा मोठा सगळं पाहायला भेटतोय भावी जाबलबडे मोठा फटका मारायच्या नादात पण तिथं चेंडू टाकतोय. पंच हात वरती करतायत. गडी क्रमांक दुसरा हाता भेटतोय, दुसरा पतंग भेटतोय भावी जाबलबडे सगळ्याला. संधी पण डीजेला यस ऑन डीजे. आता मात्र उर्वरित खेळ संपवावा लागेल. नंतर जसून इथून तुमचा मात्र इथून 15 मिनिटाचा खेळ समाप्त होईल. तुम्हाला 30 सर्कलमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. कॅप्टन राधाकृष्ण वगासा माल, आपण याची कृपया दक्षता घ्यायची आहे आणि पंचाने कृपयाची दक्षता घ्या, कारण या मॅचमध्ये थोडासा अतिरिक्त वेळ खर्च झाला आहे. पुढील बॉल गोलंदाजी मार्कवरती रोशन तयार आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. हा बॉल डॉट आलाय. प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. ही मॅच आता बनली गेली. या मॅचमध्ये गेममध्ये परतण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. वावे जांभूळवाडी ह्या टीमच्या विरोधामध्ये आता मात्र राधाकृष्ण वगासा माळ, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, गोलंदाजी हवी होती तशी मात्र अंतिम या काही मात्र षटकामध्ये बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रोशनी चांगली आपली गोलंदाजी चुनूक देत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल स्विंग झालाय हवेमध्ये, बराच वेळ हेलकावे घेतलाय. जरूर तिथे स्क्वेअर लेगमध्ये शॉटमध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षण केला जाईल, बॉलला अडवला जाईल. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जातं. या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा 24 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मॅच थोडीशी निसटतोय का? मोठी फटक्यांची गरज आहे. टीम वावे जांभूळवाडी टीमला कोणता फलंदाज कलात्मक पद्धतीने खेळेल, चमत्कारी फलंदाजी करेल? प्रवीण सर, तुमचा अनुभव काय म्हणतोय? तर सर जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत वाफे चाबलोडीचाकडे मॅच फोटो पाहायला भेटेल. कारण आपल्याला वाफे चाबलोडीचाकडे एकरोधरीचं गरजेचं नाही आहे, पण आपल्याला षटकार आणि चौकाराची अपेक्षाबाजी असेल. रिव्हर्स शॉट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे बघा पंचांचा काय निर्णय असेल. चाललाय पंच हात वरती करताय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संधी आपण डीजेला यस ऑन डीजे. रुपये दादा सर, मी बोलल्याप्रमाणे नक्कीच एकूणच गरजेचं ये षटकार चौकाराची अपेक्षाबाजी करावा लागेल. 4 धावडे सकाळची धावसंख्या झाली आतापर्यंत ती म्हणजे 28 आकड्यावरती. चांगली सुरुवात आता फक्त जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. ते म्हणजे वावे जाबलबडे सकाळला पुढे एकदाच आपल्याला सुरुवात करतो. रोशन स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ते म्हणजे गणेश. पुढे एकदा त्याही दिशेला असतोय पण नाही, पण तिथं रिव्हर्सचा शॉट फायदा नाही आहे. पण तिथं निदा चेंडू लागतोय. आता फक्त 3 वर सगळ्यात सकाळची धावसंख्या होती ती म्हणजे 28. दोघडी बाद 28. आता फक्त उरलेले चेंडू 6 असतील आणि फक्त जिंकण्यासाठी 32 धावा 28 चेंडू. सर 6 बॉलमध्ये 33 धावांची गरज इथून असणार आहे. हा सामना जिंकला जाईल का त्याची चर्चा पाहायला मिळेल.
त्याचबरोबर आदरणीय शरदजी गोगावले साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी गोगावले साहेब आमचे सदस्य आणि त्याचबरोबर उपालेवाडीवरती प्रेम करणारे ही व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं इथे मात्र आर्थिक रुपया मदत आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदरणीय शरदजी गोगावले आणि दीपकजी गोगावले साहेबांसाठी. 5,001 रुपयाचं आर्थिक रुपया मदत आणि शिस्तबद्ध संघ त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात आले, त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय संतोष शेठ शिरावले साहेब यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचं इथून आर्थिक रुपया मदत आले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. या सगळ्यांचं प्रेम आमच्या उपालेवाडी गावावरती आणि त्याचबरोबर कालिका मातेवरती राहिले गेलेलं आहे आणि कालिका मातेचा आशीर्वाद या सगळ्यांवरतीच राहिले गेलेलं आहे. आणि हे 5,000 रुपयाचं प्रत्येक जण आपण पाहायला गेलं तर आपापल्या परीनं धन मन तण देऊन इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने योगदान देत आहेत. या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त केलं जातोय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज, 33 धावांची गरज माफी असावी. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा इथे मात्र पाहायला गेला, अगदी आगीचा निखारा फेकून दिलाय. गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर आणि चांगल्या पद्धतीनं मॅचमध्ये बनवली गेली. प्रवीण भेलेकर सर यांचाही आवाज आपण मराठीमधील सुमुद्र आवाज ऐकत आहात. त्याचबरोबर आदरणीय दिलीपजी उतेकर सर या 15 गाव क्रिकेट फेडरेशन बॉल 4 धावा आल्या तिथे जरूर इथे पाहायला मिळत आहेत. आणि या चौकारानंतर आम्ही कळवत होतो की 12 मॅन्स 12वा खेळाडू आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी नाही आहेत आमच्यापर्यंत आणि कंपल्सरी इथून यापुढे 12वे खेळाडू तुमचा पोचणं गरजेचं आहे. आपण चर्चा करत होतो 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष त्याचबरोबर मराठीचे उत्तम समालोचक दिलीपजी उतेकर साहेब. वेळ कोणाजवळ आहे, परंतु हा वेळ देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपल्या सर्वच कोकणवासी मुंबईकर जे वास्तव्यास आहेत त्यासाठी मात्र दिला जातोय. आज कौतुक करावं लागेल. संदीपजी शिरावले आमचे कृष्णा शिरावले साहेब अगदी वेळात वेळ काढून प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देत आहेत. सोन्याला पाहतोय आणि सोन्यासारखा फटका येईल का, नाही आलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु साधा सोपा आज झेली मात्र ड्रॉप झालाय. लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. मॅच तुमच्याकडे जरी असली तरी एफर्ट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. A1 पोसरे आणि चोरवणी हनुमंतवाडी टीम आपण चला बाउंड्री लाईनच्या जवळ या, वॉर्मअप करा, उभे राहा आणि लगेच मॅचसाठी तयार राहायचं आहे. यानंतर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. मॅच परिपूर्ण राधाकृष्ण वगासा माल या मॅच टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. संधी आहे तिथे तडम्या रिझनमध्ये ती ही संधीचं सोनं केलंय, तिथे झेल पकडलंय आणि सोन्या मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. आता समीकरण परिपूर्ण टीम राधाकृष्ण वगासा माल या टीमकडे आहे कारण उर्वरित आता बॉल इथे असणार आहेत 1 आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना इथून संपवायचा आहे. प्लीज फलंदाज, नवीन फलंदाज सुशांत मैदानामध्ये जात असताना, परंतु इथून राधाकृष्ण वगासा माला या टीमने मात्र दाखवून दिल्या दमछाक आणि आपल्या अगदी चांगल्या खेळीवरती मात्र अगदी विजय साखर केलं जाईल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. आणि यस डेफिनेटली 1 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 29 धावा. इम्पॉसिबल, परंतु क्रिकेटमध्ये कसं पॉसिबल होईल ते सांगता येणार नाही आहे. 1 बॉल 29, आणखी 1 बॉल चांगल्या पद्धतीने ते मात्र पाहायला